मध्ये मला काही तरुण सहकारी मुंबईला भेटायला आले होते. चंद्रशेखर ढाकळकर होते, सचिन जगताप, संदीप जगताप, गणेश जगताप, प्रमोद जगताप. आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की दादा तुम्ही आज बारामतीला येत आहे तर आम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे, आम्हाला शेतकरी मेळावा घ्यायचा आहे आणि त्या निमित्तानं विशेषतः आमच्या इथल्या काही सहकारी मित्रांचा आम्हाला सत्कार करायचा आहे. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मिळवलेला नावलौकिक, आपल्या गावाचा वाढवलेला नाव आणि साहजिकच अशा प्रकारचं ज्यांचं काम असतं त्याचा गावकऱ्यांनी आमच्यासारख्यांना बोलून शाबासकीची थाप टाकली तर त्यांना एक वेगळा हुरूप येतो आणि इतरांच्याही मनामध्ये ईर्ष्या निर्माण होती की आपण पण काही असं केलं पाहिजे की समाजाच्या पुढं, गावच्या पुढं, सगळ्या लोकांच्या साक्षीनं आपला पण सत्कार व्हावा. आज नितीन पोपटराव जगताप उत्कर्ष ग्रुपचे भारतीय शुगर कन्सल्टिंग आणि शुगर इंडस्ट्री यांच्याकडनं बेस्ट बिझनेस ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांना नॅशनल लेवलचा मिळाला. नितीन सर माझी तशी फार जुनेच ओळख, जुने संबंध, कारण मी पण नितीनला अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं विद्याप्रतिष्ठानची असतील, काही शुगर फॅक्टरीची असतील, काही कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीची असतील, अशा वेगवेगळ्या मार्केट कमिटी बारामतीचं असेल, अशी वेगवेगळी कामं त्याने त्याच्या मेरिटवर घेतली. मी काही हे केलं नाही. आम्ही ज्यावेळेस टेंडर काढतो कधी काम आदित्य तावरेला जातं, कधी काम करण वाघोलीकरांना जातं, कधी नितीनला जातं, कधी उद्धव गावडेला जातं, कधी बबलू खात्रीला जातं, कधी आमच्या प्रमोद जगताप साहेबाच्या वाडीचा त्याला जातं, कधी अनिल जगताप आपला बारामतीतला, असे खूप जणांची मी नावं घेऊ शकतो. आणि ते त्या पद्धतीनं कामं करत असतात. स्पर्धा होत असते. परवा पण मी एक टेंडर काढलेलं होतं तर त्याच्यामध्ये शेवटी 28% बिलोनी ते टेंडर गेलं. चालत असतं पण कार्यकर्ता आपला तयार होत असतो आणि त्याच्यातनं खूप काही नितीननी शिकण्याचा प्रयत्न केलाय. नितीननी त्याच्यामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न केलाय, शेती चांगली करण्याचा प्रयत्न केलाय. मध्ये त्यांनी एक भूमिपूजन केलं होतं माझ्या शुभ हस्ते, परंतु नंतर करोना वगैरेचा काळ आल्यामुळे ते जरा थांबलं. नाहीतर त्याच्या डोक्यामध्ये इथं शेतीची घेतली, आपला पूल खिंड ओलांडल्यानंतर तिथं डाव्या बाजूला पलीकडच्या बाजूला लोकांना जायला रस्ता पण नव्हता, पण तिथं त्याला सांगून जरा रस्ता वगैरे करून दिला, कारण फॉरेस्टमधनं लोक जाय करत होती. आणि त्याच्यामुळे त्याला आपण एक सत्कार करून त्याच्या पुढच्या वाटचालीच्या करता पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. डॉक्टर राधे प्रदीप खलाटे MD, आपल्या पंढरे गावातला पहिला MD. म्हणजे तसं आपल्या गावाला परंपरा खूप मोठी, पण अजूनपर्यंत एवढे वेगवेगळे दिग्गज माणसं, काही कोर्ट झाले, काही आमच्या अर्थ विभागामध्ये कामाला होते, सेल टॅक्समध्ये कामाला होते, खूप जणांची नावं घेता येतील की त्यांनी आपल्या आपल्या परीनं आपल्या आईवडिलांचा नावलौकिक वाढवला, पंढरेकरांचा वाढवला, अनेक नाव कमवलं. परंतु अनेक डॉक्टर झाले, अनेक इंजिनियर झाले, अनेक CA झाले, परंतु कुणी वकील झाले, पण कुणी अशा पद्धतीनं MD झालेलं नव्हतं. त्याचे वडील डॉक्टर प्रदीप खलाटे यांचे आपल्या सगळ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, पण त्यांनी आपल्या मुलावर पण त्या आई वडिलांनी चांगले संस्कार केले, पती पत्नींनी प्रदीप खलाटे, आणि राधेला चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं काम, संस्कार करण्याचं काम केलं. आणि त्याच्यातनं हा आपला सुपुत्र पंढऱ्याचा MD पर्यंत पोचलात. असंच त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढं काम करत राहावं आणि समाजाची सेवा त्याच्या हातून चांगली, गोरगरिबांना अतिशय नाममात्र दरामध्ये त्यांना उपचार करावेत. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्याच्याकडनं जास्त घेतलं तरी मला काही वाटणार नाही, पण गरीबाला मात्र त्यांनी निश्चितपणे मदत करावी, अशा प्रकारची अपेक्षा पण मी राधेकडनं व्यक्त करतो. त्याचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. कुमार अनंतराव लोखंडे आपलं MP
SC मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सार्वजनिक विभागामध्ये त्याला नोकरी लागलेली आहे। आता मोठ्या प्रमाणावर नोकर भरती आमची राज्य सरकारच्या विविध खात्याची चाललेली आहे आणि त्याला मी सत्कार करताना सांगितलं, बाबा लगेच काही बदलीला येऊ नको, कारण म्हणलं जिथं पोस्टिंग, तू यंग आहे, तरुण आहे, तब्येत पण त्याची चांगली आहे आणि तू जिथं पोस्टिंग होईल तिथं जा आणि तिथला अनुभव घे आणि असाच पुढे मोठा हो, उच्च पदापर्यंत PWDच्या त्याने तिथं पोचावं, अशाही प्रकारच्या शुभेच्छा व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्याला देतो। आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे टनेज काढणारे त्याच्यामध्ये ॲडव्होकेट संजय यशवंत जगताप आहेत, धीरज संजय जगताप आहेत, जनाब जैनुद्दीन साहेबलाल मुजावर आहेत, त्याच्यामध्ये उर्मिलाताई राजेंद्र जगताप आहेत, सोमनाथ नवले आहेत, सूर्यकांत रघुनाथ बनकर आहेत, पोपटराव श्रीरंग तावरे आहेत, अंबादास मारुती जगताप आहेत, अरविंद रामचंद्र जगताप आहेत, लक्ष्मण दगडू धोयगुडे, रमेश दत्तात्रय शिर्के, दीपाली मंदार सोलनकर, सिंधू महादेव बनकर, अशा ह्या पंढारे, मानाजीनगर, पवईमाळ, भिकोबा नगर, निरावागज, तुमचं सांगवी, माळेगाव, अशा वेगवेगळ्या भागातल्या 72 शेतकऱ्यांनी काळ्या आईची सेवा करत असताना उत्तम प्रकारे टनेज काढण्याचं काम जवळपास 137 मेट्रिक टनापासून 90 टनापर्यंत, मिनिमम 90 आणि मॅक्झिमम 137 आहे, अशा पद्धतीनं यांनी कष्ट घेतलेले। यांचा सत्कार करत असताना तुम्ही मी पण अपेक्षा केली पाहिजे की आपला पण ऊस तेवढा टनेज निघावं। आपण तेवढे टनेज काढू शकत नाही। मी बहुतेकांना विचारलं की तुम्ही कुठली लागण करताय, तर बहुतेकांनी 86-032 सांगितलं। काही ठिबकनी करतात, काही फ्लोनी ऊस आणतात, पण कष्ट घेत आहेत आणि ते खरोखरीच अतिशय अभिमानास्पद आहे आणि त्याच्यातून उत्तम प्रकारची शेती ते करतायत। त्यांचा खरोखरीच माझ्यासारख्याला पण खूप अभिमान आहे। मी या सर्वांचं, आमच्या बंधू भगिनींचं कौतुक करतो आणि त्यांनी असंच टनेज जास्तीत जास्त काढावं आणि आपल्या भागातला महाराष्ट्रात सर्वात जास्त टनेज काढणारा शेतकरी हा 72 माझ्या बारामती परिसरातला आहे। अशा पद्धतीनं तिथपर्यंत माझा शेतकरी पोचावा ही अपेक्षा देखील मी या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या मुलांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ही सभा आयोजित केली। मला सभेला थोडा उशीर लागला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आज कामं पण खूप होती। आपल्या बूथ ज्या कमिट्या केलेल्या आहेत त्यांचे पण एक मेळावा होता, पत्रकार मित्रांना पण मी वेळ दिलेला होता, बाकीची पण इतर कामं होती, इंडस्ट्रीवाल्यांचं पण धनंजय जामदार आणि त्यांची काही कामं होती। मित्रांनो, एकंदरीतच आज मला वेगवेगळे निवेदनं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये अनेक जण आहेत। आमच्या भंडाऱ्याचे सरपंच अजय सोनवणे आहेत, मनोज जगताप उपसरपंच आहेत, बाळासाहेब कोकरे धुमाळवाडीचे सरपंच आहेत, अतुल निंबाळकर उपसरपंच आहेत, आमच्या पवईमाळचे कोमलताई, गौरव मुळीक, अशा खूप सहकारी मित्रांनी मानाजीनगर, सोनकसवाडी, कुर्णेवाडी, मसोवानगर, ढाकाळे, अशा वेगवेगळ्या सरपंचांनी उपसरपंचांनी त्यांच्या काही अडीअडचणी मी लोकप्रतिनिधी या नात्याने मला निवेदन दिलेले आहेत आणि इतर पण वैयक्तिक लोकांनी दिलेले आहेत। मी फार ती बारकाईने चालत होतो आणि जी इथल्या इथं मार्गी लावायची ते हनुमंत पाटलांना आणि आपल्या प्रांताला, बीडीओला सूचना ज्या द्यायच्या त्या दिलेल्या आहेत। बाकीच्या पुण्याच्या आणि मुंबईचे आहेत ते मी घेऊन जाईल, कारण उद्या मी रायगडला आहे, परवा नव्या मुंबईला आहे, 13 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। शिवनेरीला आम्ही सगळेजण सकाळी तिथं नतमस्तक होण्याच्या करता, अभिवादन करण्याच्या करता, जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं आम्ही जाणार आहोत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे आम्ही। मित्रांनो,
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पण लाईन टाकून पाणी तळ्यात सोडण्याच्या बद्दल काही माझ्या सहकारी मित्रांनी निवेदन दिलेलं आहे. खरं तर मी आत्ता जनाई सिरसाई पुरंदर उपसा सिंचन योजना ह्याचं फार चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्याला पहिला निधी लागत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुरंदरला मला 60 कोटी लागले आणि डुबल जनाई सिरसाईला मिळून किती त्या दोन्हीच का सगळे मिळून जनाई सिरसाईचे मिळून 85, पण त्याच्यामध्ये आम्ही सोलर पॅनलवर तिथं लागणारी वीज तयार करतोय आणि त्याच्यातनं लाईट बिल येऊ नये, पाणीपट्टी वगैरे काय असेल ती देता यावी. पाणीपट्टीच्या निमित्तानं पण बांधवांनो, मी शेतकरी बंधू भगिनींनो सांगू इच्छितो की आपल्या इथं साधारण माझ्या माहितीप्रमाणे 10 पट दर वाढले होते, बरोबर ना? परंतु ते पुन्हा पूर्वपदावर 1 पटवर आणले, पहिल्या पदावर. तुमच्या भागातला लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळामध्ये असताना काय करू शकतो? तुम्हाला बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की बाबा अजित पवारांनी मध्ये राजकीय भूमिका जुलैमध्ये घेण्याचं काय कारण आहे? ते अनेकदा मी विशद केलेलं आहे. पण आपण सरकारमध्ये असल्यामुळं आपली जनाई सिरसाई पुरंदर ह्या योजनेला आपण निधी आणू शकलो, मंजूर करू शकलो. आता त्याची कामं सुरू होतील. त्याच्या पाईपलाईन काही ठिकाणी बदलायच्यात, पंप बदलायचे, त्याच्या संदर्भामध्ये मोटारी बदलायच्यात. आपल्या नाझऱ्यापासून खाली सोनगावपर्यंत ते केटीवेअर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं नवीन टेक्निकचा वापर करून ते चांगला करण्याचा निर्णय घेतलाय. त्याला जवळपास 90-100 कोटी रुपये लागतात. मित्रांनो, 90-100 कोटी म्हणतात कशाला? आपण सरकारमध्ये असतं तर कुणी आपल्याला दिले असते, सरकारमध्ये नसते तर कुणी आपल्याला दिले असते. आज ह्या जनाई सिरसाईच्या बद्दल पण मध्ये काहींनी उपोषण केले, त्यांच्या मागण्या रास्त होत्या, त्यांना तो अधिकार आहे. परंतु त्याच्यातून मी मीटिंग घेतली आणि सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं. ते पण सगळे माझ्याकडे आलेले होते आणि सतत अधिकाऱ्यांना घेऊन, ज्याचा उल्लेख केशवराव जगतापांनी आपल्या भाषणामध्ये केला की बाबा लोकांची कामं करणं, एवढा एकमेव ध्यास डोळ्यासमोर ठेवून मी सातत्याने सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत असतो. एकच ध्यास, आपल्या बारामतीचा सर्वांगीण विकास व्हावा, आपल्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, वेगवेगळ्या भागातले प्रश्न सुटावेत, वेगवेगळ्या भागातल्या अडचणी दूर करता याव्यात, वेगवेगळे पूल. आता काही काही ठिकाणी तर अजून पूल राहून गेलेले होते, परंतु कधी पाऊस जास्त पडला तर अडचण यायची, ते पण आपण रुंद करतोय. आता हा सगळा रस्ता मी 4 पदरी पार निरेपर्यंत नेणार आहे. काही ठिकाणी झालाय, काही ठिकाणी नाही झाला. पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही खूप ठिकाणी डिवायडर करता, डिवायडर म्हणजे मधला डिवायडर ब्रेक करता. मी आता माळेगावातनं आलो, 7 का 8 ठिकाणी ब्रेक केलाय. मग त्या डिवायडरचा उपयोग काय? आणि मग ऍक्सिडेंट होतात. मग पुन्हा मला निवेदन, दादा ऍक्सिडेंट झाला. आणि मग तुम्हाला आठवत असेल बाबांनो, मी भिगवण रोड केला. मी अनेकदा सांगितलं, माझ्या स्वतःच्या सहयोग सोसायटीला वळणार तिथं ब्रेक होता, तो देखील मी काढला. कारण सुरुवात आपल्यापासून केली तर लोक म्हणतील की बाबा सारखा सगळ्याला सारखा न्याय देतो. तसं आपल्या बाबतीमध्ये होत नाही. आणि माळेगावमध्ये पण खूप ठिकाणी ब्रेक दिलाय, पुढे आल्यानंतर पुढे पण अनेक ठिकाणी ब्रेक दिलाय.
अशा पद्धतीनं हे ब्रेक काही ठिकाणी आता येताना त्या नंदन पशुखाद्याला पण आहे, पोलीस स्टेशनच्या तिथं पण आहे, पुढं आलं की लगेच एसटी स्टँडकडे आहे. असं करून नाही चालणार. इथं पीडब्ल्यूडीचे जर अधिकारी असतील तर त्याची त्यांनी नोंद घ्यावी. आणि लोकांनाही विनंती करतो की बाबांनो, तुमच्या माझ्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांचा जीव हा व्यवस्थितपणे आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्याला शिस्त ही पाळावी लागेल. कुठेही फटकन गाडी येतील, काही काही ठिकाणी इतके कमी त्याचं वळायला जागा ठेवली की डबल ट्रेलर वगैरे घातलं की आणखीन काहीतरी गोंधळ होईल. महाराष्ट्रात देशात काही पद्धत आहे. डिवायडर टाकल्यानंतर साधारण किती फुटावर ब्रेक असला पाहिजे, तर आपण इतकं जवळजवळ टाकतो, त्याचा मग काही डिवायडरचा उपयोग असायचं कारण नाही. ह्याची पण नोंद कृपा करून तुम्ही घ्या. आणि त्याच्यातनं अजून पुढचे जे काही ब्रिजेस आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या अधिक रुंद करण्याचं माझा स्वतःचा प्रयत्न चालू आहे. तशा प्रकारचं काम मी करतोय. काही काही ठिकाणी छोटे पण पुलाची मागणी होती, ते पण आम्ही कॅनॉलवर टाकून दिले. कॅनॉलवर अनेक ठिकाणी आपण ब्रिजेस टाकले. आपल्या नीरा नदीवर आपण मोठ्या प्रमाणावर पूल बांधण्याचं काम केलेलं आहे. अजूनही काही पुलांची कामं चाललेली आहेत. ही पण गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं घ्यावी. त्याचबरोबर मला मगाशी एकाने निवेदन दिलं की दादा, पंढरी सोनकसवाडी 39 एकर जमीन चोरीला गेली आहे, त्यात प्रांत अधिकारी पोलीस अधिकारी यांना कोण दम देत आहे याचा खुलासा करावा, कारण याची पंढरे गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, तरी आपण याचा खुलासा करावा. मित्रांनो, ह्याबद्दल मी प्रांताशी बोललो. ही जमीन भूदानची जमीन आहे. तुम्हाला आठवत असेल, फार पूर्वी जुन्या लोकांना आठवत असेल, विनोबा भावेंना मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या जमिनी महाराष्ट्रामध्ये देण्यात आल्या, ज्यात भूदान. तर ती जमीन आहे. ही जमीन पुण्यातील भूदान समितीनं एका कुटुंबास वाटप केली. त्या विरोधात काही लोक उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केलेले आहे. शासनाच्या वतीने सुद्धा आपण या वाटपाच्या विरोधात शपथपत्र दाखल केले आहे. सद्यस्थितीत उच्च न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने फेरफार रद्द करण्याची कारवाई केलेली नाही, असं मला प्रांतांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ह्याची नोंद घ्या. कधी कधी एकच बाजू ऐकता, दुसरी बाजू ऐकत नाही. कोर्टाच्या मध्ये जर एखादी मॅटर चालू असेल तर तो किती कुणीही मोठा असला छोटा असला तर सगळ्याला न्याय सारखा. ही संविधान बाबासाहेबांनी आंबेडकर साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आणि घटना त्यांनीच आपल्याला दिलेली आहे. ह्याची पण नोंद आपण घ्यावी. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज योजनेमध्ये काही लोक राहिलेत असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये आत्ता पुन्हा दिलीप वळसे पाटलांच्याकडे सहकार खातं आहे. मी आढावा घेत असतो मुंबईमध्ये. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा 50,000 रुपये जे वेळेत परतफेड करतात त्या काहींना अजून मिळाले नाहीत, ती काय लिस्ट असेल ती द्या, आम्ही ताबडतोब ते पैसे अकाउंटला वर्ग करतो. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही देखील आपण कुठली म्हणजे प्रोत्साहन योजनेचा लाभ कुणाला राहिला असेल आणि कागदपत्र व्यवस्थित असतील तर ते पण मी काम तुम्हाला त्या बाबतीमध्ये करून देतो. दुसरं एक, सोनकसवाडी येथील रेल्वे भूसंपादन नकाशावरील रेडी रेकनरमधील चुकीमुळे लगतच्या गटांना जादा आणि आम्हाला कमी दर मिळालाय. प्रांत एवढं हे तपासून घ्या. त्याच्यामध्ये आशा स्वयंसेविका, ह्या आशा स्वयंसेविकांनी तर जाईल तिथं नको नको केलंय. जाईल तिथं गुलाबी साडी. दादा, ही घ्या निवेदन. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, मंत्री सगळ्यांना, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, लोकशाही पद्धतीनं त्यांना दिलेला आहे. पण मला त्यांना सांगायचं आहे की आम्हाला सरकार चालवत असताना मी 6 लाख कोटीचं बजेट देतो. बांधवांनो, भगिनींनो, आज आपला पगारावर खर्च जवळपास 3.25 लाख कोटी आहे. 3.25 लाख कोटी. त्याच्यामध्ये पेन्शन आलं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पगार आले, हा एवढा खर्च आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही तुमच्या कामावर रक्कम दिलेली आहे.
मध्ये कुणीतरी परस्परच कुणाला विश्वासात न घेता काही जाहीर केलं असं कानावर आलं. वास्तविक तुमच्या आशा स्वयंसेविका असतील, गटप्रवर्तक असतील, त्याच्यामध्ये पूर्वी देण्यात येणारी काही रक्कम, मोबदल्यात काही वाढ, गटप्रवर्तकांना वेगळी आणि इकडे वेगळी, ह्याच्याबद्दल आमची मुख्यमंत्र्यांची सगळ्यांशी चर्चा झाली. आम्हाला सगळं राज्य चालवायचं असतं. आम्ही तुमचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आम्हाला ग्रामपंचायतीच्या संगणक ऑपरेटरचा पण विचार करावा लागतो. आम्हाला अंगणवाडीमध्ये काम करणारी कार्यकर्ती मदतनीस तिचाही विचार करावा लागतो. कोतवालांचा विचार करावा लागतो. पोलीस पाटलांचा विचार करावा लागतो. बचत गटाच्या क्लस्टर कोऑर्डिनेटर ज्या असतात त्यांचा विचार करावा लागतो. CRP ताई असतात त्यांचा विचार करावा लागतो. एवढी मोठी ती यादी आहे आणि हे सगळं करत असताना डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला वाढ करण्याच्या विरोधात आहे असं अजिबात नाही. मध्ये अंगणवाडींच्या भगिनींच्या बरोबर पण आम्ही चर्चा केली. त्यांना एक मोबाईल आणि काही पेन्शन आणि काही गोष्टी आम्ही मान्य केल्या. त्यांनी ऐकलं, त्या कामाला आल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. अशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांमध्ये एकनाथराव शिंदेच्या ठाण्यामध्ये गेल्या, तिथं त्यांना भेटल्या. जाईल तिथं त्या भेटतात. बहिणींनो, तुम्ही आमच्या बहिणीच आहेत, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण कारण नसताना तुम्ही हे ताणू नका तुटेपर्यंत. आम्ही देखील 1-2 पावलं मागे सरकतो, तुम्ही 2 पावलं मागे सरका आणि मार्ग काढून द्या. मी त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीशी बोलून सगळं काही सहकार्य करायला तयार आहे. त्याबद्दल तीळमात्र शंका बाळगू नका. पण हे आम्हाला असंच पाहिजे असं म्हटलं तर नाही चालत. कधी अनेकदा काही ठिकाणी मागण्या होतात, ते 10-12 मागण्या देतात आणि मग त्याच्यातल्या काही थोड्याशा मान्य केल्या जातात, काही सांगितलं जातं की ही मागणी आम्हाला मान्य करता येणार नाही, असं आपण पुढे माग सरकतो. तसा विचार माझ्या अशा स्वयंसेविकांनी केला पाहिजे. मी शिवजयंती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमचं 1 दिवसाचं अधिवेशन आहे, मुंबईतच आहे. ते अधिवेशन घेण्याचं कारण देखील आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये वेगवेगळे घटक, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची आहे, ही भूमिका धनगर समाजाची आहे, ही भूमिका लिंगायत समाजाची आहे, ही भूमिका वेगवेगळ्या घटकाची आहे. त्या संदर्भामध्ये आंदोलनं चालली, ती आपण पाहिली. त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी राज्याचा प्रमुख या नात्याने ह्याच्यातनं मार्ग काढतो. मागास आयोगाचं नेमणूक करण्यात आली. त्यांनी आजच सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे अहवाल दिला. मी आज बारामतीच्या दौऱ्यावर होतो म्हणून मला त्या कार्यक्रमाला जाता आलं नाही, पण माझं सकाळी CM-DCMशी बोलणं झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये 20 तारखेला काहींचं म्हणणं होतं की 15 तारखेला तुम्ही अधिवेशन घ्या. परंतु मागास आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्याचा अध्यादेशामध्ये रूपांतर करण्याच्या करता त्याच्या काही नियम असतात, त्याचे काही कायदे असतात, त्याचे काही कागदपत्र असतात आणि ते सगळं करून बिल त्याचं करावं लागतं आणि मग ते बिल सभागृहात मांडावं लागतं आणि मग ते पास करावं लागतं. अशी ती प्रोसिजर आहे. मागे देखील एकदा झालेलं होतं, परंतु ते टिकलं नाही. पृथ्वीराज बाबांच्या काळात, नंतर पुन्हा झालं देवेंद्रजींच्या काळात. ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीममध्ये टिकलं नाही. आता सुप्रीममध्ये पण टिकावं, हायकोर्टात टिकावं अशा पद्धतीनं स्वतः एकनाथराव शिंदेंनी पुढाकार घेतला. आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला, पूर्णपणे सहकार्य केलं आणि वेगवेगळ्या मान्यवरांची, वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळी मागणी होती, त्याही मागण्या लक्षामध्ये घेतल्या. पण आता काही जणांचं एक समज असा झाला की सरकार मुद्दाम चालढकल करतं. मित्रांनो, हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. मुद्दाम चालढकल करून काय आम्ही मिळवणार आहे आणि काय आम्हाला मिळवायचं आहे? त्यामध्ये मागं 2दा वेगळी घटना घडली. म्हणून शेवटी आपलीच मुलं आहेत, आपलीच मुली आहेत, आपल्याच महाराष्ट्रातली आहेत, त्यांच्याच करता आपण प्रयत्न करतोय. इतरही घटकांच्या करता आपण प्रयत्न करतोय. पण काही सुप्रीम कोर्टाने गेलेल्या डायरेक्टिव्ह त्या पण अभ्यास करावा लागतो. त्याचा पण तज्ज्ञ वकिलांशी सल्लामसलत करावी लागते, ॲडव्होकेट जनरलशी सल्लामसलत करावी लागते. असं त्या सगळ्या बाबी आहेत. पण मी आपल्याला सांगतो की उद्याचं 20 तारखेचं अधिवेशन 1 दिवसाचं, खरं आमचं अधिवेशन 26 तारखेचं आहे. वोट अँड अकाउंटचं 26, 27, 28, 29
असं 4 दिवसाचं अधिवेशन आहे, कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागली तर 31 मार्च पर्यंत मी सगळ्या गोष्टीची मंजुरी करून घेतलेली आहे, पगार आणि सगळ्या काही बाबी. मात्र हे एप्रिल मे जून जुलै 4 महिन्याचं वोटर अकाउंट नाही करून घेतलं तर पगार एप्रिलचे थांबतील, मेचे थांबतील, जूनचे थांबतील, जुलैचे थांबतील आणि 5 वर्षांनी निवडणुकीच्या काळात असा प्रसंग येतो. जसं आता लोकसभेने त्यांचं वोटर अकाउंट निर्मला सीतारामन अर्थमंत्री महोदयांनी मंजूर केलं, मान्य करून घेतलं आणि त्यांचं अधिवेशन संपलं. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणून आरक्षणाच्या करता 20 तारखेला खास अधिवेशन, जो शब्द एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेला आहे, सरकारच्या वतीने दिलेला आहे, तशा पद्धतीने ते अधिवेशन होणार आहे आणि मग 26 तारखेपासून वोटर अकाउंटचं अधिवेशन होणार आहे. त्याच्यामुळं आपण काही वेगळा त्याच्यातनं अर्थ काढू नका, वेगळा गैरसमज करू नका. आम्ही अनेकांना विनंती केली किंवा हे चाललेलं आहे, हे नियमात बसण्याच्या करता आपण करतोय, उपोषण आता करू नका. अधिवेशन नाही घेतलं तर गोष्ट वेगळी, परंतु प्रत्येकाला आपला स्वतःचा अधिकार आहे, काय करावं काय करू नये आणि तो संविधानाने दिलेला आहे. परंतु आम्ही खूप प्रयत्न केला. स्वतः मुख्यमंत्र्यांचे संबंधित लोक सतत त्यांच्याशी संपर्कात होते. काही आम्ही विभागीय आयुक्त, कलेक्टर, SP यांनाही तिथं पाठवलं, परंतु संबंधित मनोज जरांगे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि हे सगळं चित्र आपण TV मध्ये पाहत होतात. त्याच्यामध्ये कुणालाही त्याच्यात त्रास व्हावा अशा प्रकारची भावना मित्रांनो अजिबात राज्य सरकारची नव्हती. ही पण बाब मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो. मित्रांनो, आज कालवा सल्लागार समितीच्या संदर्भातली मी माहिती घेतली. आपला उन्हाळा व्यवस्थित जावा असा माझा प्रयत्न आहे. तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा, काटकसरीनं पाण्याचा वापर करा. तुम्ही जर काटकसरीनं पाण्याचा वापर केला तर रब्बीच्या नंतर जे आम्ही उन्हाळी हंगामातलं पाणी सुरू करू ते जवळपास नशिबाने आपल्याला साथ दिली तर पावसाळा सुरू होईपर्यंत मी कॅनल सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण याच्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे. तुम्ही रात्री अपरात्री जरी दारं तुम्हाला मिळालं, पाणी मिळालं तरी थोडंसं जागून भरणं काढलं पाहिजे. त्याच्यामध्ये आता बिबट्या आला इकडं, ती एक पंचायत झाली. मी आजच पोलिसांना, फॉरेस्टच्या लोकांना सांगितलेलं, मोहिते, लोणकर, आपले जी कराटीचीच मुलगी आहे, ह्या सगळ्यांना, फॉरेस्ट ऑफिसर आहे, अशा सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि तिथं पण आपण लक्ष ठेवून आहोत. परंतु ते एक आपलं महत्वाचं काम आपण करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? आपण सरकारमध्ये आहे म्हणून होत आहे. जनाई असेल, शिरसाई असेल, अजून काही पाण्याच्या बद्दलचं माझं काम चाललेलं आहे. डुबललाच त्याचं चौदरवाडी आणि मगरवाडी ना, त्या भागामध्ये पाणी उचलण्याच्या करता तिथं अजून काही उंबरवडा आणि काही मागणी आलेली आहे. ह्या पद्धतीनं माझा प्रयत्न चाललेला आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला कधी फसवणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला पाठीशी आहात, तुम्ही मला निवडून देता, तोपर्यंत मी अजिबात बारामतीकरांना आणि महाराष्ट्राला पण काही फसवणारा माणूस नाहीये. मी तसा शब्दाचा पक्का आहे आणि कामाचा माणूस आहे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. अलीकडच्या काळामध्ये सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हे घेतलेलं होतं, संपर्क दौरा. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गावात काही माझ्या कुर्णेवाडीचे पण सहकारी भेटले की दादा आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं नाही. मी त्यांच्याशी बोललो, केशवरावांशी बोललो, शिरसनाचे भेटले, अशा वेगवेगळ्या गावातले लोक भेटले. काहींना गावामध्ये नोकरी मिळालेली आहे परंतु ज्याला पाहिजे त्याला मिळाली नाही, अशा काही तक्रारी आहेत. मी तुम्हाला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, चेअरमन, माजी चेअरमन सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, जे काही राहिलेलं असेल ते 100% मी त्याच्यातनं मार्ग काढून देतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी उगीच वाऱ्यावर गप्पा मारतो असं समजू नका. उद्याच्याला तुम्ही म्हणाला ही लोकसभेला घेईल मतं आणि नंतर सोडल वाऱ्यावर. नाही, लोकसभा झाल्यावर विधानसभा आहे, त्याच्यामुळं तसं मी करणार नाही. आणि त्याच्यातून आम्ही काही मार्ग समोर ठेवलेला आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी.
आणि ही जी काही चर्चा काही काही ठिकाणी झालंय, मी नाही म्हणत नाही, परंतु ते दुरुस्त कसं करायचं काही गोष्ट झाल्यावर त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा ही पण बाब महत्वाची असते आणि त्या पद्धतीनं आपण करू. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पण चेअरमन इथं आहेत. यंदा काय झालं मित्रांनो, साखर कारखाने सुरू होत असताना एक तर कारखाने उशिरा सुरू झाले. पहिल्यांदा आपण सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु यंदा ऊस कमी आहे असं साखर कारखाना संघाने आम्हाला सांगितलं आणि त्याच्यामुळं 15 ऑक्टोबरला कारखाने सुरू करायला परवानगी देऊ नका. हे सगळ्या साखर कारखान्याचा संघ आहे आणि त्याच्यावर जी बॉडी आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही मान्य केलं. परंतु कारखाने सुरू जवळपास दिवाळी नंतरच झाले. काहींनी 1 नोव्हेंबरला केले, परंतु काहींना पुढं कारखाने गेले. म्हणजे कोल्हापूर वगैरे परिसरामध्ये जरा आंदोलन चाललेली होती, त्याच्यामुळं त्यांनी माळेगाव सोमेश्वरचे राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते त्यांनी उदाहरणं दिली की ते FRP पेक्षा कसा भाव जास्त देतात आणि तुम्ही का नाही. आपल्यापेक्षा तिथली रिकव्हरी 1 ते 1.5% जास्त, म्हणजे साखर 10 ते 15 किलो जास्त, पण तिथली परिस्थिती वेगळी. आणि आपण ते कारखाने आता सुरू केले. आमचा सगळ्यांचा अंदाज चुकला, कुणालाच खरं वाटलं नाही. साखर आयुक्तालयाचा अंदाज चुकला. मित्रांनो, 2015-16ला आपलं प्रति एकरी टनेज हे 32 टन होतं, 16-17ला साधारण 29 टन होतं, 17-18ला 37 टन होतं, 18-19ला 35 टन होतं, 19-20ला 30 टन होतं, 20-21ला 40 टन होतं, 21-22ला 37 टन होतं, 22-23ला 36 टन होतं. हे असे आकडे. आणि यावेळेसचा आतापर्यंत टनेज आहे 47 टन एकरी. आता तुम्ही बघा, आत्ताच सत्कार केला बहादरांचा, त्याच्यामुळं हे 72 लोक पण टनेज चांगलं काढतायत. मला असं वाटलं होतं यंदा पाऊस काळ कमी झालेला आहे, धरणांची परिस्थिती दरवर्षी सारखी नाही. आता उजनी -10%. गेल्या वर्षी उजनी आता 60 का 65% होतं. ही परिस्थिती आहे. आणि पाऊस काळ जेवढा पडायला पाहिजे तेवढा पडला नाही, हा सगळ्यांनी अनुभव घेतला. तरी देखील टनेज शेतकऱ्यांना वेळेमध्ये पाणी मिळालं, शेतकऱ्यांनी आहे त्या पाण्याचा विनियोग नीट केला. त्याच्यामध्ये आता नवीन नवीन गोष्टी, लिक्विड युरिया मिळतो, लिक्विड खतं मिळतात. त्याच्यामुळं पूर्वी आपण 19-19, 10, 26 अशा प्रकारची खतं बांधणीला टाकून द्यायचो. ती बऱ्याचदा पाण्यातच पडायची. आता ठिबकनी डायरेक्ट पाण्यातनं खतं देतात. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला. पूर्वी आपण सर्रास पाचट जाळायचो, आता शिवाजीराव आपण पाचट जाळत नाही. JP आपण पाचट आता गाडतो कुट्टी करून. त्यांनी पण आपल्या जमिनीचा पोत सुधारायला लागलेला आहे. अशा काही काही गोष्टी झाल्या नाही असं म्हणता येणार नाही. आणि लोकांना पण 2 पैसे मिळतात म्हटल्यानंतर लोकही जास्त लक्ष द्यायला लागलेत. कोण ढेंच्या करून गाडतोय, कोण ताक करून गाडतोय. ह्या सगळ्यामुळं ही परिस्थिती आहे. मी आता सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनला सांगितलं 1 टन देखील गेटकेन घेऊ नका. त्यांनी पूर्ण गेटकेन बंद केलेला आहे. माळेगावला मात्र तसं नाही. माळेगावला काही प्रमाणामध्ये गेटकेन घेतल्याशिवाय त्या बाबतीमध्ये चालणार नाही, कारण माळेगावचं कार्यक्षेत्र फार थोडं आहे. मग गेटकेन नाही घेतला तर आपला कारखाना लवकर बंद होईल. लवकर बंद झाला तर टनेज कमी होईल. टनेज कमी झालं तर कोजन कमी होईल. कोजन कमी असताना मळी कमी होईल. मळी कमी झाली तर इथे अल्कोहोल कमी होईल, RS कमी होईल, EN कमी होईल. हे असं ते सगळे चक्र आहे. काही जण वेगळ्या पद्धतीनं आंदोलनाची भाषा करतात आणि वेगळ्या मध्ये आपले हे पण म्हणजे वाहतूकदार पण त्यांनी पण काही भूमिका मांडली. तो त्यांचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु प्रत्येकाचं दुखणं, मध्ये आपले तोडणी वाहतूक करणारे बैलगाड्यावाले त्यांनी संप केला होता. तिथं वाढ देताना किती टक्के दिली? 34%. आजपर्यंत एवढी दिली नाही. आणि ते मला तर इतका राग येतो हे वाढ देतात त्याचा, कारण ती वाढ कारखान्याचं नुकसान होत नाही, शेतकऱ्यांच्या FRP मधनं ती वाढ कट करतात. आप्पासाहेब, ते तुमच्या आलेल्या उसातनं तोडणी वाहतूक ही सगळी वजा होते. त्याच्यामुळं 34% वाढ झाली. त्याच्यामध्ये कारखाना डायरेक्ट सभासदाला सांगतो की तुझा ऊस आणायला
वाहतुकीचा खर्च इतका आला, तोडणीचा खर्च इतका आला, इतके कट, त्याचाही फटका बसतो, तोही आपल्याला बसता कामा नये. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही मला 30-32 वर्ष ह्या सगळ्या बाबीमध्ये आमदार म्हणून निवडून दिलेला असल्यामुळं मी पण त्याच्यात अभ्यास करत गेलो, मी पण अनुभव करत गेलो. मगाशी केशवरावांनी सांगितलं तसं माझी पण पोल्ट्री, डेअरी, ऊसाची शेती, फळबागा अशा प्रकारचे मला पण शेतीची आवड आहे. परंतु आता ही जबाबदारी टाकल्यावर आपल्याला तिथं तेवढा वेळ देता येत नाही. नाहीतर मी देखील यांनी कशी बक्षिसं मिळवली तसं माझलाही बक्षीस मिळालं असतं जर मी राजकारणात नसतो तर. काय उठलं की सकाळी 6ला उठायची सवय, उठून रानात बसल्यानंतर का रानाचं कामच झालं असतं की. तसं शेवटी जिथं कष्ट आपण घेतो तेच कष्ट माझ्या व्यवसायात मी घेतले असते तर मलाही त्याचा फायदा झाला असता. ठीक आहे, एकट्याचा फायदा करण्याच्या पेक्षा अख्ख्या समाजाचा फायदा करणं केव्हाही फायद्याचं असतं आणि त्याच्याकरताच आपल्याला आईबाप जन्माला घालतात आणि तशा पद्धतीनं मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. खूप काही बाबी त्याच्यामध्ये बाबांनो आहेत. हे सगळं करत असताना मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की एकंदरीतच आजची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोगाच्या निकाल हा 10 दिवसापूर्वी म्हणजे 6 फेब्रुवारी लागला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह, पक्षाचा झेंडा ह्या आम्ही लोकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे असं समजून लोकप्रतिनिधी आमच्या बरोबर जास्त आहे, संघटनेतले अध्यक्ष आमच्या बरोबर जास्त आहे, हे अशा सगळं तपासून ऍफिडेव्हिट करून घेऊन तिथं काही लाख ऍफिडेव्हिट आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या वतीनं लोकांनी तिथं दिले, काही लाख. आणि त्याच्यानंतर सगळं ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिला. त्यांनी निकाल दिल्यावर ज्यांना हे मिळालं नाही त्यांच्यातल्या काहींनी म्हणले ह्यांनी पक्ष चोरला. आम्ही कशाला पक्ष चोरतो? आम्ही काही चोऱ्या घालणारी माणसं आहेत, आम्ही दरोडे घालणारी माणसं आहेत. शेवटी हा पक्ष सगळ्यांनी मिळून काढला. आम्ही खारीचा वाटा त्यावेळेस उचलला ना, परंतु भुजबळ साहेब, संगमा, तारिक अनवर, पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड ह्या अनेकांनी त्याच्यामध्ये जीव ओतून काम केलं. आम्ही पण काम केलं. बारामतीमध्ये मला तुम्ही 91ला खासदार केलं, दिलं निवडून आणि लगेचच काही कारणानिमित्त मला राजीनामा द्यायला सांगितला. गरजेचा होता, मी दिला. मी त्याच्यात आडेवेडे घेतले नाही आणि नंतर मला आमदार केलं. त्याच्यामध्ये आमदार झाल्यानंतर मी आमदारकीची कामं करायला लागलो. मित्रांनो, हे सगळं करत असता तुम्ही आठवा 67ला आपल्या इथं एक नवीन नेतृत्व पुढे आलं. 67, 72, 78, 80, 85 आणि 90 ह्या सगळ्या काळामध्ये एकंदरीत तालुक्याचं राजकारण कसं होतं. आम्ही लोक पण मगाशी ते म्हणाले खरेदी विक्री संघ दूध संघामध्ये बसायला लागला तेव्हा मी तरुणांना एकत्र केलं, पार पश्चिम भागापासून सगळीकडच्या, आणि नंतर आपल्या जागा 1 लाखाच्या मताधिक्यांनी निवडून यायला लागल्या. 67ला 17,000, 72ला 34,000, 78ला 18,000. मोरे साहेब उभे होते, आपलेच जावई, हनुमानवाडीचे जावई, कोकरे जगन्नाथराव कोकरे साहेबांचे जावई, अलकाताईंचे मिस्टर. आणि त्यावेळेस सासरे प्रचार करत होते जावयाच्या विरोधात. हे आम्ही लहान होतो, पण आम्ही डोळ्यांनी बघितलं, हे आपण विसरू शकत नाही. पण त्यावेळेस 18,000 जनता पक्षाची लाट होती. पुन्हा 78, 80ला माझ्या माहितीप्रमाणे साधारण मला वाटतं चोपडे साहेब 80ला होते, नाही 84ला शहाजीराव काकडे होते. 80ला 25,000 चोपडे साहेब पडले, मारुतराव धोंडेबा चोपडे. हा, इंदिरा गांधी आल्या होत्या, राईट. तर आणि बुवासाहेब गाड्यांच्या गाडीत बसल्या होत्या. ती TC कॉलेजला सभा झालेली होती. अँबॅसेडर गाडी, मला नंबर पण पाठ होता, आता जरा विसरलो. शिवाजी गाडे माझा क्लासमेट होता, त्यांनी मला सांगितलेलं होतं. पण त्याच्यानंतर हे किती 85, 90ला मग आम्ही 87ला सुरुवात केली. आमची एकट्याची फुशारकी नाही. प्रकाशराव, ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान आहे बाळासाहेब, मी नाकारू शकत नाही. धनवान, अशोकराव, माझं म्हणजे तुमचा पण हातभार.
परंतु आपण वाद घालण्याच्या पेक्षा आजूबाजूच्या तालुक्यात वाद घालून हे होतं, विकास कामावर परिणाम होतो. आपण सगळ्यांनी एकजूट करू आणि त्या बाबतीमध्ये पुढे जाऊ, असं करून आपण ते केलं. कधी आपल्या ताब्यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना नव्हता. 92ला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पहिल्यांदा आपण ताब्यामध्ये घेतला. तेव्हापासून त्या कारखान्याची प्रगती होत 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 कारखाना इथपर्यंत आलेला. अर्थात त्या वेळेसच्या अनेक चेअरमनचं त्याला योगदान आहे. वसंत काका असतील किंवा आमचे पुरुषोत्तम दादा असतील, राजवर्धन असतील, शहाजी काका असतील, सगळ्यांचा मी उल्लेख त्या बाबतीमध्ये करील. भगत बापू असतील, नथू अण्णा असतील, बऱ्याच जणांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये ह्या सगळ्यांचं योगदान होतं म्हणून तिथं व्यवस्थित चाललं. माळेगावला दोनदा झटका तुम्ही मला दिला, परंतु आम्ही सहन केला. माळेगाव आहे, कुठं काय करता, पण आम्ही तो सहन केला आणि पुढे आपण गेलो. आम्ही कधी जरी तसं झालं तर मी बँकेत डायरेक्टर होतो, पण मी बँकेत कधी अडचणी येऊन दिल्या नाही. मित्रांनो, त्यावेळेस आपल्या जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये नव्हती. तुम्हाला आठवत असेल, रमेश ढमाले चेअरमन अध्यक्ष वगैरे झालेले होते. नंतर मात्र राष्ट्रवादीची जिल्हा परिषद आपण आणली. सातत्याने राष्ट्रवादीची जिल्हा परिषद आपण ठेवली. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त जागा जिल्ह्यातनं निवडून आणल्या. जिल्ह्यातनं मागच्या विधानसभेला मी जवळपास 10 ते आमदार राष्ट्रवादीचे आणि 2 आमदार संजय जगताप आणि थोपटे संग्रामजी यांना आपण निवडून आणलं. सतत त्याच्यामध्ये भर टाकण्याचं काम आपण केलं. त्याच्यामध्ये कधी आपल्या हातात जिल्हा बँक नव्हती. जुन्या लोकांनी सांगावं, एकदाच फक्त विठ्ठलराव दादा कोकरे निवडून गेलेले होते, व्हाईस चेअरमन झाले होते धनसिंगराव. त्याच्यानंतर कधी बँक आपल्या ताब्यामध्ये नव्हती. तुम्ही सगळ्यांनी मला मतं दिली, बँक आपण ताब्यामध्ये घेतली. काही अडचणीमुळे मला राजीनामा द्यावा लागलाय, परंतु आजही बँकेत आपल्या विचाराची लोक आहेत. तिथंही बँकेचा उपयोग माझ्या जिल्ह्याला कसा होईल, माझ्या बचत गटांना कसा होईल, माझ्या शेतकऱ्याला कसा होईल, माझ्या बळीराजाला कसा होईल. 0% व्याजाने कर्ज पुरवठा आपण द्यायला सुरुवात केली आणि सावकाराच्या दारात जायला लागू नये, ही आपली भूमिका. ह्या गोष्टी आपण केल्या. अनेक बाबतीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली होती. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. तिथं 25 वर्ष महानगरपालिका निर्विवादपणे आपली आपण आणली. पुणे महानगरपालिका सुरेशभाई कलमणींच्या ताब्यात होती. त्याच्यात आम्ही लक्ष घातलं. 10 वर्ष महानगरपालिका आपण आपल्या ताब्यामध्ये आणली. त्याच्यामध्ये आपल्या राजलक्ष्मी भोसले असतील, वैशाली बनकर असतील, चंचला कोधरे असतील, त्याच्यात जगताप प्रशांत असेल आणि दत्ता धनकोडे असतील, ह्या सगळ्यांना महापौर केलं. जिल्हा परिषदेमध्ये तर वेगवेगळ्या समाजाला संधी दिली. आपल्या इथं नाना देवका त्यांना पण त्यांचा मतदारसंघ हा राखीव झाला तरी दुसरीकडे नेऊन निवडून आणलं. आमचा सुनील भगत उभा राहिला, आमचे डोले उभे राहिले, मला वाटतं काळे पण उभे राहिले, परंतु आपण ताकद लावली, तिथं निवडून आणलं. सतीश मामाला उपाध्यक्ष केलं, अध्यक्ष केलं. मी परवा म्हणलं, मामा काय चुकलं, मग अजून काय करायला पाहिजे होतं, मग माझ्यावर राहिलं असता. नाही दादा तसं काही नाही, आता नका काढू दादा काही. तर काय यांना म्हणावं, राव जीवाचं रान केलं. मी कधी माझ्या इलेक्शनला फिरलो नाही एवढं मामाला बाळासाहेबाच्या विरोधात त्या जिरायत भागात अंजनगावला सुप्याला फिरलो राव, पहाटे 4-4 पर्यंत. आणि हे बघा, हे असलं चाललंय. म्हणजे हे जे काही आहे, एस.एन. बापूंना तर सोयच नाही बाबाची. काय त्यांच्या मनात आहे. प्रत्येक वेळेस बापूला किती वर्ष युवकांचा अध्यक्ष ठेवलं. बापूंचा मुलगा युवक झाला तरी बापू युवकचे अध्यक्ष होते. हायगच केली नाही. हा, तुम्ही आठवा जरा. म्हणजे इतपर्यंत सगळ्यांना कुठेही भेदभाव नाही, कुठेही जातपात नाही, कुठेही काही नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्यावर आरोप होतात. वास्तविक निवडणूक आयोगाने निर्णय दिला. वास्तविक 15 तारखेला काल आपल्या विधानसभा अध्यक्षांनी त्या ठिकाणी निर्णय दिला. त्याच्यामध्ये विधानसभा आयोग, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी निकाल कोणाच्या बाजूने दिला आणि कोणाच्या बाजूने दिला नाही, हा
कागदपत्र तिथं काय त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. परंतु नेहमी त्याच्यात माझा म्हणणं आहे की खऱ्याचा सत्याचा त्याच्यामध्ये निकाल त्यांच्या बाजूने लागतो. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल आम्ही विनम्रपणे स्वीकारला. आम्ही त्याचा उत्मात केला नाही. ठीक आहे, जबाबदारी आपली वाढलेली आहे. आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुधाचे दर कसे वाढतील हे आपल्याला बघायचंय. ऊसाचे कसे जास्तीत जास्त दर मिळतील ते बघायचंय. कांद्याचे प्रश्न आल्यानंतर कांद्याला अनुदान द्यायचंय, धानाला अनुदान द्यायचंय. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कृषी विभागाच्या तर्फे आज पण काहींनी मला वाटतं जेपी का कोणी दिलं की ह्याचं अनुदान मिळालं नाही ठिबकचं, तर ते पण आता गेल्यानंतर मी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांशी बोलून काय आमच्याकडनं राहिलंय का केंद्राचा हिस्सा याचा राहिला ते तपासून घेतो आणि तेही सोडतो. मी कुठंही त्याच्यामध्ये तुम्ही दिलेल्या निवेदनाच्या संदर्भात कुठं अडचणी येऊन देणार नाही. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की आत्ताच्या काळामध्ये ही परिस्थिती यायला नको होती. त्या बाबतीमध्ये आम्ही म्हणतोय की बाबा आता नरेंद्र मोदींच्या शिवाय देशाला पर्याय नाहीये. तुम्ही बघा ते कुठलं इंडिया का काहीतरी काढलं होतं, इंडियाच का इंडिया आघाडी, ती इंडिया आघाडीमध्ये केजरीवाल बाजूला गेला, पंजाबचे मुख्यमंत्री बाजूला मान गेले, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या बाजूला गेल्या, त्याच्या संदर्भामध्ये नितीश कुमार बाजूला गेले. नितीश कुमार तिकडनं सोडलं पार इकडंच ह्यांच्याबरोबर सरकार केलं. त्याच्यामध्ये अनेक लोक, मी किती नावं घेऊ, फारुख खूप नाव आहेत बाबा. आणि अजून तर पुढं दिवस जायचेत, अजून काय काय होईल सांगता येत नाही. परवा अशोकराव चव्हाण दोनदा मुख्यमंत्री होते, ते त्या ठिकाणी गेले म्हणजे भाजपमध्ये. आज अशोकरावांचा नांदेड आणि आपल्या हिंगोलीमध्ये वट आहे. त्याच्यामध्ये त्यांचा विचाराचे आमदार ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी आणतात. अरे कुत्र कोणी सोडलं बघा बाबा तिच्या आईला. त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथं होत आहेत. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, मी तुमची कामं इतके वर्ष का करू शकलो, तर मला तुमच्यामुळे सरकारमध्ये जाण्याची संधी मिळाली. 5-5 वेळेला मी उपमुख्यमंत्री झालो. आमदारांचा रेटा हा वरिष्ठांना असायचा. मी ह्यावेळेस विरोधी पक्ष नेता होत नव्हतो. तुम्ही विचारा सगळ्या आमदारांना. आमदारांनी लेखी पत्र दिलं, अजित पवार विरोधी पक्ष नेताच केला पाहिजे, आम्ही दुसऱ्याला स्वीकारणार नाही. त्याला माझा दोष आहे. भुजबळ साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी, दिलीप वळसे पाटलांनी सगळ्यांनी सांगितलं अजितला करा. आता जर लोकशाहीमध्ये मी नको म्हणत असताना ते करतात, मला नाईलाजाने स्वीकारावं लागलं. आणि स्वीकारलेली जबाबदारी मी चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर देखील मागं मला सांगितलं की आपल्याला भाजपबरोबर जायचं. पुन्हा काय झालं कोणाला माहिती. आता म्हणले त्यांना सोडायचं, आता शिवसेनेबरोबर जायचं. बरं म्हणलं शिवसेनेबरोबर. त्याच्यामध्ये तिथं गेल्यानंतर पण मी पहिल्या काळामध्ये मंत्रिमंडळात नव्हतो, परंतु पुन्हा आमदार म्हणले की अजित पवारला उपमुख्यमंत्री केलं. कारण मी आमदारांना सांभाळतो म्हणजे काय, त्यांची कामं करतो, त्यांनी आणलेले प्रश्न सोडवतो. त्याच्याकरता ते माझं स्वतःचं काम समजून मला अधिकारी रिस्पेक्ट देतात. मी अधिकाऱ्यांचा मान ठेवतो. मी अधिकाऱ्यांना वेडवाकडं बोलत नाही. अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीनं त्यांचा मान सन्मान ठेवला आणि कामं करून घेण्याची पण हातोटी असावी लागते. उद्याच्याला तुमचा फोन गेला तर अधिकाऱ्याला तुमचा रिस्पेक्ट वाटला पाहिजे. फोन गेल्यावर अधिकाऱ्यांनी यायला ह्याचा फोन आला का तोडून टाकायचा, बंद करायचा, असलं नाही झालं पाहिजे. पण काही जण सत्ता असताना अशी मस्तीत वागतात की अधिकारी नंतर सत्ता त्याची गेली की अधिकारी त्याला चेंबरमध्ये देखील बोलवत नाही. अशी उदाहरणं मी स्वतः महाराष्ट्रात बघितलेली आहेत, आणि त्याकरता मित्रांनो शेवटी सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायचं असतं. ही समाजाची भूमिका असते आणि त्या भूमिकेतनं आम्ही पुढं गेलेलो आहोत. आणि उद्याच्या काळामध्ये आता महायुतीमध्ये कसे कसे जागा वाटप ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप आणि मित्रपक्ष आठवले साहेब वगैरे आम्ही सगळे बसून त्या बाबतीमध्ये ठरवू. पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की ह्यावेळेस नेहमीसारखी परिस्थिती नाहीये.
काही जणांचा जीव वरिष्ठांवर राहणार. कामाचा माणूस म्हणलं तर माझ्यावर पण तुमचं प्रेम आहे. आता काय करायचं त्याच्या संदर्भामध्ये केंद्रातल्या योजना आणायच्या म्हटलं तर केंद्रामध्ये केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. जर खासदार विरोधी पक्षाचा निवडून गेला तर काही काम करू शकत नाही. भाषण करू शकतो, खोटं नाही सांगत, पण विकासाचं काम जसं आम्ही 1 वर्ष, तुम्ही काही पदाधिकाऱ्यांना विचारा, 1 वर्ष आपली सत्ता नव्हती, आता जून ते जुलै 1 वर्ष, त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी यायच्या, अनेक कामाचा गती मंदावलेली होती. बऱ्याचदा तुम्ही सगळेजण निवेदन द्यायचा, मी प्रयत्न करायचो, परंतु अडचणी यायच्या. शेवटी प्रत्येकाचा काळ असतो, त्या काळातच कामं होतात आणि त्याच्यामुळे ही कामं करायची म्हटलं तर माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे की आता एकंदरीत मी सकाळी पण सांगितलं, अलीकडं साधारण आमच्या वरिष्ठ यांचा घरामध्ये थोडंसं रिस्पेक्ट असल्यामुळं उद्या मी उभ्या केलेल्या उमेदवाराला मी आणि माझ्या घरातली 2-4 लोक सोडली तर कुणी त्यांचा प्रचार करणार नाही. सगळी माझा परिवार माझ्या उलटा प्रचार करणार आहे. आता माझा परिवार हा सगळा आहे. त्यांनी उलटा प्रचार केला म्हणजे मी आज 30-32 वर्ष घास घासली. एक हनुमंतराव, तुम्ही असल्यावर बाकी कोणाची गरजच नाही. एवढा भारदस्त माणूस माझ्या मागे उभा राहिल्यावर काय कुणाच्या बाला बी घाबरतोय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीत ही परिस्थिती आहे. काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, काही जण आणखीन काही सांगतील. मी आपल्याला सांगतो की मला बारामतीकरांनी मी उभ्या केलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल, कारण आज ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मी करतोय. राज्यामध्ये देखील आज मी त्याच्यामध्ये पुढाकार घेतोय. भुजबळ साहेब आहेत, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, धनंजय मुंडे आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत. त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असल्याचं काही कारण नाही. बाबा आत्राम आहेत, संजय बनसोडे आहेत, आपले आदिती तटकरे आहेत, त्याच्यामध्ये अनेक मान्यवर आहेत. पण माझी तुम्हाला विनंती आहे की त्याच्यामध्ये शेवटी माझ्या विचाराचा खासदार हा चांगल्या मताधिक्याने, मी इंदापूरमध्ये पण जाणार, मी दौंडमध्ये पण जाणार, मुळशी बोरवेल्याला पण जाणार, पुरंदरला पण जाणार, आणि काम होण्याच्या करता तुम्हाला उद्याच्याला मतदान करायचं का काम न होण्याच्या करता करायचं. आज तर कहर केला, चूक झाली त्यांची, माणसाकडनं चूक होती, परंतु आपला एक कार्यकर्ता आहे आणि त्याची आई वारली. त्यांनी सांगितलं तो कार्यकर्ताच वारला. मी सकाळी त्याला भेटून आलो. ते म्हणले राजेंद्र धगड्यांच्या दुःखद निधनानिमित्तानं मी त्याला भेटायला गेले. असं नका करू, कारण 15-17 वर्ष आम्हीच सगळं कामं त्या ठिकाणी केलेली आहेत. आज 15-15, 17-17 वर्षात तुम्ही आलेख पुढे आणा की मी माझ्या 92 ते 2024 पर्यंत किती कामं केलेली आहेत. 91 ते 2024 मागच्या काळामध्ये किती कामं झाली. बारामतीचा कायापालट केव्हा झाला, बारामती खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने घोडदौड केव्हा सुरू झाली, ह्या सगळ्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये करा. मी अनेक परवानगी, आता परवा मी नर्सिंगची परवानगी आणली, त्याच्या आधी पण मी कृषी विकास प्रतिष्ठानच्या काही परवानगी आणून दिल्या. आता कृषी विकास प्रतिष्ठानचा रस्ता मी 10 मीटरचा त्या पुलावरून गेलो ना की जुना रस्ता आपण कॅनॉलचा गणपतराव बापूंची वस्ती आहे ना, तो अक्षरशः 10 मीटरचा रस्ता करतो. कामामध्ये मी खोटं नाही सांगत, आजच्या घडीला तर माझी बरोबर करणारं आत्ताच्या घडीला तर कोणी नाहीये. पण तुम्ही मला साथ दिली पाहिजे. मी शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो, मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे. मी पण शेतकरी आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कधी माझ्याकडनं वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. शेतकऱ्यांचं हित, कामगारांचं हित. आता उद्याच्या 2 तारखेला माझा प्रयत्न आहे
6 विभागामध्ये 6 नमो रोजगार मेळावे हे महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, त्याच्यातला विदर्भातले 2 म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग, त्याच्यातला पश्चिम महाराष्ट्रातला मेळावा मी बारामतीमध्ये घेतोय. का तर इथल्या मुलांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्याही सगळ्या मुलांना त्याचा उपयोग व्हावा. आज त्याच्यातनं काही हजारो तरुण तरुणींना रोजगार मिळतील. परदेशी कंपन्या येणार आहेत, परराज्यातल्या कंपन्या येणार आहेत, जिल्ह्यातल्या कंपन्या येणार आहेत, राज्यातल्या येणार आहेत, सगळे कंपन्या येणार आहेत. साधारण 5 कोटी रुपयाचं बजेट आहे आमचं आणि त्या पद्धतीनं आपण करतोय. इतर पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्या चालूच आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. मी मागेही पुरुषोत्तम दादाच्या इथं सांगितलेलं होतं एकदा सोमनाथ होळकरच्या कार्यालयामध्ये की तुम्ही माझ्या विचाराचं पॅनल निवडून द्या, मी तुमचं सोमेश्वर कारखाना कर्जमुक्त करून दाखवेल आणि भाव चांगला देईल. मी सांगितलं तसं केलं. अर्थात मला संचालक बोर्ड आणि सभासदांनी साथ दिली म्हणून मी केलं. एकटं दुकटं कुणी करू शकत नाही. आज बारामतीमध्ये कधीच असा इतिहास घडला नाही. बारामतीच्या आजपर्यंतच्या ज्यावेळेस आपल्या राज्याची निर्मिती झाली, निवडणुका सुरू झाल्या, तेव्हापासून आजपर्यंत की समोरच्याचं जेवढे उमेदवार होते त्यांचं सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं. ते फक्त बारामतीकरच करू शकतात आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे. त्याच्यामुळं बारामतीकरांचा ना कमीपणा होईल असं कृत्य माझ्याकडनं घडणार नाही. त्याच्यातून तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे, तर मी पुढं विधानसभेला उभा राहील. मी खरंच तुम्हाला सांगतोय. मी नाहीतर खुशाल, मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझे धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय. थांबा थांबा ते मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे. पंढरेकरांनो, पवईमाळच्या लोकांनो, मानाजीनगर असेल, माझा कुर्णेवाडी असेल, माझं सोनकसवाडी असेल, सगळ्या भागातल्या धुमाळवाडी असेल, विकोबानगर असेल, सगळ्या पंचक्रोशीतल्या, की आपण काय करायचं. कारण मी इतकं जर काम करून तुम्ही कोणी जर तुम्हाला आता वेगवेगळे मान्यवर येतील, भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भावनिक बनायचंय का तालुक्याचा चाललेल्या विकासाची गती अशीच चालू ठेवायची आणि पुढच्या पिढीचं भलं करायचंय, हे आपण ठरवायचंय. मधी नीरा नदीला पाणी नव्हतं. केशवराव, तुम्ही मला कितीदा फोन केले रात्री. मी त्यांना म्हणलं की तुम्ही बोबाटा करू नका, मी बरोबर काय करायचं ते करतो. काही जण फार आंदोलन बिंदोलन करायला निघाले. आता आंदोलन करून पाणी येणार आहे. मी म्हणलं की जरा सबुरीनं घ्या, मी करतो काय करायचं ते. आणि त्या पद्धतीनं तरी आत्ता गाडगेवाडीला जरा पाणी कमीच आहे. मला सकाळी गाडगेवाडीचे काही लोक भेटले. मित्रांनो, ह्या पद्धतीनं बारामती शहराचा सर्वांगीण विकास चालू ठेवायचा असेल, आपल्या बारामती ग्रामीण भागाचा कायापालटाची गती अशीच चालू ठेवायची असेल, तर माझा दावा आहे. तुम्ही म्हणाल काय उर्मट सारखं बोलतो, माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पण तुम्ही जर ठरवलं की बाबा आता ह्याला बास झालं तर बास, आपलं काही म्हणणं नाही. पण परत तुम्ही किती सांगितलं तर मी अतिशय हट्टी माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी करणार. ही बाब सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि आत्ताच्या काळामध्ये हे सगळं करत असताना बारामतीतला तालुक्यातल्या जिरायत भागाचा पाणी प्रश्न, जनाई शिरसाई, पदमसिंह पाटील त्या खात्याचे मंत्री होते. मी त्यांच्या मागे लागून 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 ते त्याच्यावर सह्या घेतल्या. त्याच्यामध्ये अक्षरशः त्यावेळेस पुरंदरची उपसा योजना तर मीच त्याला मंजुरी दिली. बारामतीमध्ये मेडिकल कॉलेज हे अलीकडच्या काळात आलं. बारामतीमध्ये परवा आयुर्वेदिक कॉलेज अलीकडच्या काळात आलं. काल बारामतीमध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय महाविद्यालयामध्ये आपण सुरू करतोय. त्याच्यामध्ये 2
दिवसापूर्वी जी 6 ठिकाणी शासकीय नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी दिली गेली 14 फेब्रुवारीच्या मीटिंगमध्ये, मित्रांनो तुमच्यामुळे मी उपमुख्यमंत्री होतो, कॅबिनेटला अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे सहीला फाईल येते, त्याच्यामध्ये नावं बघायची, आपलं नाव नाही दिसलं की नाव टाकायचं, सही करायची, चाललं पुढं. ही त्याच्यातलं कसब आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की या सगळ्याचा आज नर्सिंग कॉलेजच्यासाठी 100 विद्यार्थिनींची संख्या असणार आहे. त्याला पॅरामेडिकल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या माझ्या मुलींना निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारची रुग्णसेवा आता बारामतीमध्ये देखील एक म्हणजे आरोग्याचं हब झालेलं आहे. त्या पद्धतीनं मेडिकल हब झालेलं आहे. तर बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर आपला भर आहे. आपलं एसटी स्टँड पण आपण बघितलंय, उद्याच्याला आपलं रेल्वे स्टेशन पण आपल्या विचाराचा खासदार आणा, मी असं रेल्वे स्टेशन करून टाकील की तुम्ही म्हणाले आयला ही काय केली आहे. म्हणजे मी नुसतं बोलत नाही, मी त्या ठिकाणी कृती करत असतो. पुढच्या आठवड्यामध्ये मी अर्थसंकल्पाच्या पण बद्दल बोललो. राज्याचं हित, सर्वसामान्यांचं हित, त्यांचं कल्याण हे आपल्या पक्षाची भूमिका आहे. शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनीच हा पक्ष मी जोपर्यंत तिथं अध्यक्ष आहे तोपर्यंत मी चालवणार आहे. मी कधीही भेदभाव करणारे नाही, जातीय सलोखा ठेवण्याचाच प्रयत्न करणार. कधी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य हे आमच्याकडनं तर कधी होणारच नाही. परंतु इतर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू. मित्रांनो, आत्ताच येताना गाडीमध्ये मी बातम्या ऐकत होतो, कुठंतरी दगडफेक झाली. तिकडे भास्करराव जाधवांनी उबाटाचे आमदार आहेत, त्यांनी काहीतरी भाषणात कुणाबद्दल तरी टीका टिप्पणी केली. मग निलेश राणेंनी तिथं आज सभा घेतली, तिथं काहीतरी झालं. अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरून खालच्या पातळीवर जाऊन म्हणजे कमरेखालचे वार करून काही उपयोग नसतो. आपण ती बाब आजपर्यंत सांभाळलेली आहे. आजपर्यंत आपल्या सगळ्या संस्था आपल्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या होत्या, म्हणून आज त्या चांगल्या चाललेल्या आहेत. अजूनही त्याच्यामध्ये आपल्याला भर घालायची आहे. त्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या इंडिया आघाडीचा फुगा देखील फुटलेला आहे. त्याच्यामध्ये तेच खाजगीत म्हणतात की आता आमचं काही खरं नाहीये. आणि अखिलेश यादवनी देखील उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सांगितलं की मी एवढ्याच जागा देईल, काँग्रेसला घ्यायच्या असेल तर घ्या, नाहीतर माझा मी स्वतंत्र लढणार. म्हणजे अखिलेशने ती भूमिका मांडली, नितीश कुमारने ती मांडली, फारुख अब्दुल्लाने ती मांडली, ममता बॅनर्जींनी ती मांडली, त्याच्या संदर्भातली केजरीवालनी ती मांडली आहे, माननी ती मांडली. मान म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री. मायावतीचं म्हणजे कदाचित त्याही स्वतंत्र असतील. ही सगळी पार्श्वभूमी आहे. त्याच्याकरता आपल्या विचाराचा सत्ताधारी पक्षाला साथ देणारा खासदार हा उद्याच्या काळामध्ये निवडून गेला पाहिजे. देशाचा मूड हा आज तरी मोदींच्या बाजूनी आहे आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतोय. $1 ट्रिलियन, मोदी साहेब ज्यावेळेस $5 ट्रिलियन देशाची अर्थव्यवस्था करतात. मी पण अर्थमंत्री तुमच्यामुळे 7-8 वर्ष आहे, त्याच्यामुळे मला पण मुख्यमंत्र्यांना पण आणि उपमुख्यमंत्र्यांना पण आम्हाला तेही $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल, त्यावेळेस आपली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था महाराष्ट्राची त्या ठिकाणी झाली पाहिजे. हा आमचा सगळ्यांचा कटाक्षाने प्रयत्न आहे. आणि त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना रोजगार निर्माण होतात. आपलं विजन क्लिअर आहे. कधी आपण कोणाला वाऱ्यावर सोडत नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. पक्षाच्या ध्येय धोरणांशी विचारांशी कधी आपण त्या ठिकाणी तडजोड करणार नाही. महाराष्ट्राचा विकास, पुणे जिल्ह्याचा विकास, बारामतीचा विकास हा आपला अजेंडा आहे. त्या अजेंड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. आणि माझं काय झालंय, मला पहिल्या 5 वर्षाचा अनुभव, दुसऱ्या 5 वर्षाचा अनुभव, प्रत्येक वेळेस त्याच्यात भर पडत गेली आणि त्याच्यावर कामं कशा पद्धतीनं मंजूर करायची ह्याची फार मोठी नॅक ही मला समजलेली आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या विकास पाहायला मिळतोय.
राज्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं काम, त्या सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती आणि समाजातल्या वंचित दुर्बल प्रगतींचा विचार करणारं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। मी मगाशीच, तुम्ही काही जण असाल काही जण नसाल, परंतु मुलींना 8 लाखाच्या आत उत्पन्न ज्यांच्या आई वडिलांचं आहे त्या मुलींना, कुठल्याही जाती धर्माची ती मुलगी असो, त्या सगळ्यांना तिचं शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। मोफत। त्याच्यावर आता गरिबाची मुलगी असेल, तिला मेडिकलला जायचं असेल तर तिचा खर्च सरकार करणार, तिला इंजिनिअरिंगला जायचं असेल, इतके दिवस मागासवर्गीय आणि आदिवासी आणि काही प्रमाणामध्ये इतर घटकाला त्याचा बेनिफिट मिळत होता, परंतु आता समाजातल्या सर्व जाती धर्माच्या गरिबांना, मग आमचे अल्पसंख्याक असो किंवा अल्पसंख्याकामध्ये देखील फार हुशार मुली, मी ज्यावेळेस लिस्ट बघतो फार मेरिटच्या मुली त्याच्यामध्ये, असा फायदा ह्या आपल्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे। संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादीचा धर्म आहे आणि त्या पद्धतीनं नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी ही मी इथून पुढच्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे, त्याच्यावर नेटाने आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे। राष्ट्रवादीचा विचार घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि ते करण्याच्या करता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये बारामती तालुका जो झपाट्याने प्रगती करत पुढे चाललेला आहे, त्या प्रगतीला कुठं खीळ बसू नये हा सर्वस्वी निर्णय हा माझ्या बारामतीच्या मतदारांनी घ्यायचा आहे। तुम्ही बाकीच्या इंदापूर तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका, खडकवासला तालुका किंवा भोरवेल्ला मुळशी तालुका त्याची काळजी करू नका। मी आज तुम्हाला सांगतोय, इथं मंदिर आहे, मंदिराच्या साक्षीने सांगतोय, मी जो उमेदवार उभा करणार आहे या 5 विधानसभा मतदारसंघात तो उमेदवार लीडवर असेल। कारण दौंडमध्ये आपला ग्रुप आहे, राहुल कुलांचा ग्रुप आहे, राहुल कुल महायुतीचा घटक आहे, त्याच्यामुळं तिथं निश्चितपणे तिथली पण कामं मी यंदा म्हणजे अलीकडे खूप केलेली आहेत। तीच गोष्ट इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील जरी भाजपचे असले तरी आज ते त्याचे घटक आहेत। जिथं भाजपचा उमेदवार महायुती उभी करेल तिथं राष्ट्रवादीच्या लोकांना मतदान करायचंय, मात्र जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं भाजपच्या मतदारांनी राष्ट्रवादीला मतदान करायचंय। त्याच्यामुळे तिथं बहुतेक इंदापूर तालुक्यातले मीच त्यांना मदत करत आलेलो आहे आजपर्यंत। तीच गोष्ट आपल्या खडकवासला तर भाजपचा बालेकिल्ला आहे। मागच्या वेळेस मित्रांनो आपला लोकसभेचा गेल्या वेळेसचा उमेदवार 65,000 मायनस होता, तिथं 65,000। आज आम्ही सगळे एकत्र असल्यामुळं तिथंही परिस्थिती चांगली राहील। तीच परिस्थिती पुरंदरच्या बाबतीमध्ये आत्ताच पुरंदर उपसा सिंचन योजना बाकीच्या सगळ्याला मी मदत करतोय आणि पालकमंत्री या नात्याने पण मी ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढेही पालकमंत्री या नात्याने मीच त्यांना मदत करत राहणार आहे। त्याच्यामुळं बोरवेल्ला मुळशी असेल, त्याच्या संदर्भातलं हे बाकीचे तालुके असतील, ह्या प्रकारची साधारण परिस्थिती आहे। आता मलाही बघायचं आहे की बारामतीची आता कसोटी आहे, बारामती विकासाच्या पाठीशी उभे राहतात का भावनिक मुद्द्याच्या पाठीशी उभे राहतात, हे मी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघणार आहे। माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती आहे की अजून ही सगळी आपला सर्वांगीण विकास करून घेण्याच्या करता अजून सातत्याने तुमचा माझा बारामती तालुका राज्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकाचा तालुका राहण्याकरता आपण सगळ्यांनी मला साथ द्या, आशीर्वाद द्या। तुम्ही म्हणाला अजित तू नुसताच बोलतोय, उमेदवार कोण? उमेदवार तर दा सांग। उमेदवार जोपर्यंत आमची महायुती एकत्र बसून कुठल्या जागा कुणाला हे ठरवत नाही तोपर्यंत मला उमेदवार जाहीर करता येत नाही। शेवटी आपण ज्यावेळेस एकत्र काम करतो त्यावेळेस तसं बघितलं तर भाजपच्या अध्यक्षांनी पण चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की बारामतीची जागा अजित पवार ठरवतील, तो उमेदवार तिथं असेल।
तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, आभार त्यांचे मानतो. पण लवकरच आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू. तुम्ही संपर्क एकमेकाशी ठेवा. तुम्ही त्याच्यामध्ये जे काही असेल ते खुल्यापणाने करा. ज्यांना माझ्याबरोबर राहायचं आहे त्यांनी खुलेपणाने बरोबर राहा. दबावाने कुणी बरोबर राहू नका. प्रेशर खाली कुणी बरोबर राहू नका. आता जसं संदीप गुजर, ते एस.एन. जगताप, ते सतीश मामा खोमणे, काटे वकील, हे सगळेजण जसं तिकडच्या बाजूने काम त्या ठिकाणी करतात, मला काही वाटत नाही. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा विचार आहे, आपल्याला काय करायचं. पण पुढं कधीतरी त्यांना अजित पवारची गरज लागेल तेव्हा सांगतो कसं काय अजित पवार आहे ते. तेव्हा काही सोडणार नाही. तेव्हा कुणी यायचं नाही, नाही दादा जाऊ द्या, दादा जाऊ द्या, दादा जाऊ द्या. किंवा ते उद्या मला म्हणतील नाही तर दादा आमदारकीला तुम्ही, ते तसलं मला नाही चालणार. मला ह्यावेळेस तुमच्याकडनं माझी आग्रहाची विनंती आहे. माझी तुम्हाला हेच सांगणं आहे की आपल्याला एकंदरीत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याच्या करता आणि एकंदरीतच मी तुम्हाला मगाशी बोललो नाही, परंतु मी राष्ट्रीय अध्यक्ष झालो, मी आहे ना, घरातलाच आहे ना. वरिष्ठ म्हणत होते की सुप्रियाला अध्यक्ष करा. सुप्रियाला केलं का अजित झाला का, एकच आहे ना. जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवारांच्या पोटी आलो म्हणून मला अध्यक्ष धोको का. आता कुणाच्या पोटी कुणी यायचं काय माझ्या हातात आहे. त्याच्यामुळं हे जे काही चाललंय त्यामध्ये जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो आणि आपले सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.